नमस्कार मित्रांनो, आपल्या DK मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आपला आईचर दाखवणार आहे. 2-3 दिवस झाले ते आपला आईचर आज बाहेर गेलता मुंबईला. काका आणि दाजी घेऊन गेलता आपला आईचर. तर आज आपण आईचर दाखवणार आहे. तर आपल्या दाजीच्या तर आपल्या दाजीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, लाईक शेअर करा. आपल्या नमस्कार मित्रांनो, तर आपण आलोय आता फ्रेश वगैरे होऊन आईचर मध्ये. तर तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये आईचरचे स्टेअरिंग आहे. तर आईचर मॉडेल नंबर प्रो XP 2059 ही गाडी मामाने परचेस केली आहे. तर इंटेरियर बघू शकता तुम्ही. तर AC आहे या गाडीला, नॉन AC गाडी नाही आहे. AC ऑन आहे आणि AC आहे, दोन ऑप्शन आहेत गाडीला. तर पहिली गाडी तुम्हाला बाहेरून दाखवतो मी, बाहेरून लुक कसा आहे काय नाही वगैरे वगैरे, आणि गिअर वगैरे आणि एअर हँड ब्रेक आहेत एअर सिस्टीमच्या सोबत, आणि कलर्स पण एकदम स्मूथ आहे गाडीचं. बघू शकता तुम्ही. खाली दाखव बघा. तर पहिली गाडी तुम्हाला बाहेरून दाखवणार आहे. मागून पुढून किती फुटी गाडी आहे काय नाही सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. चॅनलवर नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो. तर भैयानी व्हिडिओची सुरुवात केली आहे. माझ्या मामाचा मुलगा आहे तो मोठा, तर त्यांनी व्हिडिओची सुरुवात केली आहे पहिल्यांदा. तर आपण चला या व्हिडिओच्या माध्यमातून गाडी बघूया. चल खाली. हां, तर आपण आता आलो आहे बाहेर. तर गाडी बघू शकता तुम्ही, प्रो 2059 XP प्लस आईचर. फ्रंट लुक बघू शकता तुम्ही गाडीचा आताचा ब्रँड न्यू लुक आहे. तर कालच नंबर प्लेट लावला इथे गाडीला. तर हे गाडीचे 16 इंची टायर आहेत गाडीचे. बघू शकता. पहिल्यांदा रिव्ह्यू देतोय, मला काय एवढा एक्सपिरियन्स नाही रिव्ह्यू द्यायचा. आपलं टूर्सचं चॅनल आहे. आणि हे गाडीचं फिल्टर बघू शकता तुम्ही, एवढं मोठं फिल्टर आहे गाडीचं. आणि गाडी आपली 14 फुटी. मागून अशी दिसते गाडी ही. तर गाईज आपल्या गाडीच्या मागं ब्रेक लाईट पण आहेत, इकडे 2 आहेत, आणि रिव्हर्स लाईट पण या साईडने इकडे तिकडे उजेड पडतो. मागणं कुणी ठोकू नये म्हणून कुठपणे लाईट दिलेले आहेत. तर आतमधनं आपली गाडी बघू शकता, या तुम्हाला दाखवतो गाईज. तर आतमधनं बघा, आपली गाडी लय मोठी आहे. तर गाईज कुणाची ट्रिप मी पासले तर सांगा, आपल्याला कमेंटमध्ये सांगा, आपण देऊ. तर आपला हे बघा गाईज, इकडं पिवळा आहे लाईट आणि इकडं लाल लाईट आहे. इकडं पण आहे बघा, इकडे पिवळा आणि इकडे लाल, पुढे पिवळा आणि मागं लाल आहे. तर 14 फूट गाडी आहे आपली, तुम्ही बघू शकता मित्रांनो. मामा बसलाय. कोणता मामा बसलाय? तर इथं डिझेल वगैरे आहे. आणि इथं इथं डिझेलची टाकी दिलेली आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही कॅमेरा बाहेर. डिझेलची टाकी आहे इथं 65 लिटरची आहे. 50 ते 65 लिटर आहे वाटतं, काय लिटर्समध्ये माहीत नाही. आणि इथं AdBlue आहे गाडीला. आता सगळ्याच गाड्याला AdBlue यायला लागले. कंपल्सरी गव्हर्नमेंटने नियम काढला आहे AdBlueचा. आणि इथं बॅटरी आहे गाडीची. या इथं आईचर गाडीने बॅटरी ठेवायचा म्हणजे हे दिली जागा. आणि इथनं हे जे सिस्टम आहे ना, इथनं कॅबिन गाडीची पलटी होती. तर ते कॅबिन पलटी केल्यानंतर गाडीची सर्व्हिसिंग वगैरे करता येते गाडीला. आणि इथं कूलंट वगैरे आहे, गिअर ऑइल आहे, आणि एअर फिल्टर आहे त्या साईडला. तर या बघू शकता तुम्ही. पुढे या, मामा बसला आहे गाडी करता. आणि ते ओनर बसलेत गाडीमध्ये. विनोद मामाची गाडी आहे. गाडीचा हॉर्न बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हॉर्न आहे. कालच नंबर प्लेट टाकला आहे गाडीला. आणि खाली फॉग लाईट आहेत बघू शकता तुम्ही. हा एक लाईट आहे इथं, आणि हे DRL आहे, आणि हा इंडिकेटर आहे साईडचं. आणि मामा लाईट चालू कर. बघू शकता, फर्स्ट लाईट चालू केल्यानंतर पहिल्यांदा हे साईडचं DRL लागतं अशा प्रकारे. या साईडला पण दिले बघू शकता तुम्ही. आणि आईचरचा लोगो आहे हा घोडा, आणि आईचरचा हा फ्रंट लुक आहे. आणि इथं आईचरचा मॉडेल नंबर आहे प्रो 2059 XP प्लस. तर बघू शकता अशा प्रकारे लाईट चालू होतात. मामा लाईट लावा ना गाडीची. वर पण लाईट आहे बघू शकता. पकड, सगळे लाईट लावा सगळे. लाईट लागली ना. गाडीचे फ्रंट साईड लाईट आहे DRL. मामा लाईट चालू कर बरोबर. हे लो बीम आहे बघू शकता तुम्ही, जवळ आहे. आणि हे हाय बीम आहे हायवेचा. हा लो बीम या साईडला दिला ना, हाय बीम लेफ्ट साईडला दिला आहे. तर गाडीची AC दाखवतो तुम्हाला. गाडीचा फालका मागचा डाला खोलायला लागलेत. तर आतमधून गाडी कशी दिसते तुम्हाला दाखवतो. हे सावकाश खोल भया.
तर गाडी मी लोडिंगला गेली होती मुंबईला, त्यामुळं मटेरियल वगैरे ते वरचे भत्ते खोलून ठेवलेत गाडीमध्ये. आतमधून गाडी अशा प्रकारे दिसते, बघू शकता तुम्ही. आणि मागून कॅबिन अशी आहे गाडीची. माझा मामा बसला आहे गाडीमध्ये आणि इथं फिल्टर येतं आहे गाडीचं आणि इथं सगळं इंजन आहे. इथून गाडीचं ते लॉक खोलल्यानंतर कॅबिन पुढं जाते आणि इथं पुढं पण 2 लाईट आहेत गाडीला. हां तर मित्रांनो, गाडीचा व्हिडिओ बनवत होतो त्यात मामाला एक लोडिंग आली. त्यासाठी आम्ही गाडीचा भत्ता वगैरे टाईट करत होतो. मागचे भत्ते वगैरे सगळे टाकले आणि नट बोल्ट खूप होते, त्यामुळे मी टाईट करत होतो. भैयानी पकडीने वरून नट पकडला होता आम्ही आणि खाली फिरवत होतो. तर अर्जंट लोडिंग आली, त्यामुळे गाडीला अर्जंटमध्ये लोड करायला न्यायची होती. तर गाडी बांधायला लागलो आहे आम्ही आत्ता. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. नट टाईट करतोय मी. सगळे भत्ते वगैरे लावलेत गाडीचे आणि हळूहळू ताडपत्री वगैरे टाकायची होती गाडीवर. तर आता मामा बोलायला लागले मला, पटकन गाडीचे भत्ते वगैरे टाईट कर म्हणलं. टाईट करत होतो आम्ही. अंधार पण होत होता. काय रे, एक नट राहिलाय. कुठला आता टाकता येईल ना, तू ये धर ना आधी. थांबायला भरून टाकायचं. असं लावलं का तिकडचं? पकडा सततची भैया. वर यावं लागतं तुला. हळूहळू कधी पुढे चल, मागं लागल. बस. तर मित्रांनो, आम्ही भत्ते लावत होतो. तुम्ही बघू शकता 1-2 भत्ते खूप अवघड जात होते लावायला. तर मामाला खालून वरी बोलवलं. मामा पण आला होता भत्ते लावायला. तर आम्ही लावून घेतले भत्ते. आता नट बोल्ट फिटिंग करायचे राहिलेत. नट बोल्ट फिटिंग करून गाडीवर वरती ताडपत्री आणि रस्सी मारायची होती. तर हळूहळू आमचं काम चालूच होतं. अर्जंटमध्ये गाडी पाठवायची होती लोडिंग करण्यासाठी. तर मामाला कॉल वगैरे येत होते. आमचं काम पण फास्ट होत होतं. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघू शकता तुम्ही. मग ही फुल आधी कॅबिन कुठं काय झालं ते शहाण हा इकडे कुठे ठीक आहे की झालाय आमचा नाश्ता बाबा. व्हिडिओ बंद करू का ती पद्धती शॉर्ट घेऊ का जरा आता काय चालूच राहू हा नेट टाकू का लौकी लौकी कोठे कोणाच्या हातात द्यायला जमत नाही रे लॉक केलेत बघ लावून दे की
गाडी लावली ती गाडी लावली दे मी करतो सांगतो. तर मित्रांनो मामाला कॉल आला होता लोडिंगवाल्याचा. तर मामा विचारत होता त्याला की हाईट किती गाडीची, म्हणजे आमच्या गाडीची हाईट कमी आहे, चालेल का तुम्हाला. आता गाडी नवीन शोरूम आणली त्यामुळे गाडीची हाईट वगैरे वाढवायची आहे, हाईट वगैरे कमी आहे. तर वेळच भेटला नाही, नेमकीच गाडी मुंबईहून आली होती आमच्याकडे. तर मुंबईला 3 दिवस गाडी अपडाऊन झाली होती, त्यानंतर गाडीला हाईट वाढवायला टाईमच भेटला नाही. आता हाईट वाढवायची आम्हाला गाडीची आणि पुढे कॅरियरचं पण काम करून घ्यायचं आहे गाडीमध्ये. तर वेळ भेटेल तसं करून घ्यायचं आणि मागं नंबर प्लेटला पण जाळी वगैरे मारायची आणि व्हील कॅप पण टाकायच्यात गाडीला, ताडपत्री पण चांगली बनवून घ्यायची. काय आपण इकडे असल्याने घ्यायला आलतो, दाजी तिकडे गाडी बांधायला लागला इथंच. आपण आता दाजीकडे चाललो गाडी घेऊन आपली. तर लेलँड आपण बेस्ट पॅक मध्ये लावलेली, आपण चाललो चला दाजीकडे. बंद कर ना. तर गाडी लोडिंग करण्यासाठी आम्ही इथे लावली, बघू शकता. वरती वगैरे सगळे व्यवस्थित भांडून घेतली, रस्सी मारली, आतून पहिली रस्सी मारून घेतली, खूप गॅप होता आणि परत बाहेरून पण रस्सी मारून घेतली. तर गाडी लोडिंग चालू झाली आपली. तर 1 ते 1.5 तासामध्ये गाडीची लोडिंग कंप्लीट होईल आपल्या. तर गाडी इथून काढून गाडीची जाळी वगैरे बांधून आपल्याला गाडी साईडला लावायची. तर गाईज आपण आतमधल्या इंटरव्ह्यूचा हे करणार आहे. तर दीपक भाऊ तिकडे इम्पॉर्टंट कॉर्नर बोलते. तर आपले भाऊ बसलेत गाईज गाडीत. तर हे बघू शकता आईचर इथं साऊंड दिलंय कंपनीने गाईज. तर साऊंड आणि तिथे एक साऊंड आहे आणि या दरवाजापाशी एक साऊंड आहे आणि हा एम्प्लिफायर दिलाय. एसीची गाडी आहे गाईज. किती 1 2 3 4 एसी आहेत आणि इथं बघू शकता फायर एक्सटिंग्विशन आहे, म्हणजे आग लागली की आपण विझू शकतो. तर असे आणि हिचा हँडब्रेक काही एअरवरचा आहे, हवाला हँडब्रेक यायचा. हे गेअर आहेत, गेअर पण बघू शकता वेगळे आहेत जरा, आता दिसत नाही, थांबा जरा. हा रिवर्स आहे, नंतरून पहिला दुसरा तिसरा आहे गाईज. आपण पूजा मेजा केलेली, स्टिकर मेकर काहीच नाही काढले आपण, हाय तशी गाडी. तर दाजीने काकाने बघा ही डॉल लावली आपल्या गाडीत, कसली दिसते गाईज कमेंट मध्ये सांगा. तर आपण असं आहे बघा इथनं. नमस्कार, काल आपण ब्लॉग एंड केला होता. गाडीची बॉडी वगैरे खोलली होती आणि खोलून गाडीची बॉडी वगैरे परत फिटिंग वगैरे केली, ते मी व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आता गाडी आली घरी खाली होऊन. गाडी आज सकाळी गेली होती खाली व्हायला. काल बॉक्स पोस्टेच्या कंपनीमधून भरून लोड करून लावली होती आम्ही आणि मामा सकाळी गाडी घेऊन गेला होता खाली करायला. तर आता उशीर आली गाडी घरी आत्ता. तर गाडीचा व्हिडिओ बनवायचा राहिलाच होता. तर आता मी गाडीमध्ये बसलो, चाबी वगैरे घेऊन गाडीची. तर आजच्या डिटेल्समध्ये तुम्हाला सांगायला कॅबिन वगैरे कशी आहे काही नाही आहे. तर कचरा वगैरे झाला जरासा, तर बघू शकता. शीट वगैरे मुलांनी फाडली आत्ताशीच. इथं ड्रायव्हर सोबत 2 माणसं आहे, इथं बसू शकतात गाडीमध्ये, बघू शकता तुम्ही. आणि तिथं हँडल वगैरे दिले पकडायचा, काच खालीवरी करायला राऊंडवाला हँडल आहे. इथे मामाने रस्सी वगैरे ठेवली आहे गाडीची, कारण की रस्सी वगैरे घेतली आहे काल परवाच. आणि गाडीचा काच बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे काच आहे गाडीचा. आणि खूप हाईट आहे गाडीची, आहे खाली. तिथं पिकअप लागली आहे आमची, बघू शकता ती पिकअप किती खाली आहे आणि गाडी किती वरती आहे बोनटीचं. असा डॅशबोर्ड आहे. त्या साईडला त्या कोपऱ्यामध्ये पॅसेंजरला AC आहे. तिथं डिक्की दिली आहे, डिक्कीमध्ये आपण मटेरियल वगैरे ठेवू शकतो आपलं छोटं मोठं. आणि इथं पण डिक्कीमध्ये पण एक छोटासा स्पेस दिला आहे, छोटे मोठे नट बोल्ट वगैरे ठेवू शकतो आपण. आणि ड्रायव्हर साईडला सीट मागं पुढं व्हायचं ऑप्शन पण येईल. एवढी सीट मागे जाते गाडीची, बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे खूप मागे गेली, एकदम मी निवांत बसले, माझे पाय बघू शकता तुम्ही. आणि इथं बघू शकता हे जे हँडल आहे का, यानी ही स्टेअरिंग मागं पुढं होऊ शकते. ज्याला जशी गाडीची स्टेअरिंग पाहिजे तशी तो करू शकतो. म्हणून मी शीट पुढे घेतो. या साईडला ड्रायव्हर साईडला
असा आहे बघा इथे. या साईडला क्लच एकदम स्मूथ आहे, एकदम नॉर्मली दाबतो तरी पण चालले, एवढं स्मूथ आहे. आणि गाडीचे मीटर चालू केले मी, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे वेलकमचे मीटर येते. बघू शकता असं मीटर आहे आयचर गाडीचं. 1788 रनिंग झाले आतापर्यंत गाडीचं, काही जास्त काय रनिंग नाही झाले. आणि इथं एक AC येते, इथे एक AC आहे, इथे AC कंट्रोल आहे 1 2 3 4. आणि AC ऑन ऑप्शन आहे आणि AC हाय. हे हायने केल्याने एकदम चिल्ड होती गाडी. आणि इथे इको मोड आहे आणि इथे इको प्लस आहे लोडिंगसाठी. आणि ते आपल्या जसे पाहिजे तशी. हे मामाचे हे पुढे वगैरे आहेत वाटते, गुटखा खातो. आणि इथे चार्जिंगचा पॉईंट दिला आहे गाडीला. आणि हे कशाचे बटन आहेत काय माहीत, कमेंट करून सांगा. आणि गाडीचा फ्यूज बॉक्स, इथे फ्यूज बॉक्स आहे गाडीचा, बघू शकता तुम्ही. हा फ्यूज बॉक्स आहे गाडीचा, एवढे फ्यूज आहेत गाडीमध्ये, भारी आहे. आणि त्यानंतर इथं हँडल दिले, व वरून खाली असताना वर याला पकडून वरती यायचं. आणि इथं 2 लाईट आहेत, हे लाईट पण चालू होतात, बघू शकता तुम्ही. आणि इथंच थोडासा स्पेस दिला आहे छोटं मोठं मटेरियल ठेवायला. अशा प्रकारे गाडीची कॅबिन. आज शूट करते गाडीचा इकडून इथं पकडून, इथं पकडायला हँडल दिले, इथं वायपर वगैरे बघू शकता. आणि इथं एक मिरर आहे, ड्रायव्हर साईड इथं खाली जवळ आलेला माणूस दिसतोय. आतमध्ये आतमधून अशी गाडी आहे, बघू शकता तुम्ही. गाडीची हाईट आता माझ्या डोक्याला लागायला लागली. आता हे जे अँगल आहेत ना, याला 2 फूट हाईट देऊन हे हाईट वाढवून घ्यायची आपल्याला. सगळे हे एवढे भत्ते अँगल वगैरे आहेत तेवढी हाईट आपल्याला वाढवून घ्यायची गाडीची. आणि पुढं गाडीचे कॅरियर वगैरे बनवायचे गाडीला. आता हळूहळू काम चालू करायचे गाडीचं, तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघू शकता. आणि खाली वगैरे क्लाउड वगैरे टाकायचे, कारण की गाडीच्या बॉडीला डॅमेज वगैरे झालं नाही पाहिजे. आणि साईडला हा जो गॅप आहे इथं छोट्या छोट्या पट्ट्या मारायच्या लोखंडाच्या. पुढचे कॅबिनचे इंटेरियर दाखवतो तुम्हाला. साईड पार्किंग लाईट बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे पार्किंग लाईट आहे. जिथे गाडी आपली थांबली धाब्यावर वगैरे, टोल नाका, पेट्रोल पंप, संध्याकाळची गाडी वगैरे कुठं लागली तर अशा प्रकारे पार्किंग लाईट दिली जायची गाडी. आणि इथं गाडीच्या एअर सिस्टीम ब्रेक आहेत ना, त्याचा इथं एअर वगैरे बनतो. हे एअरच्या 2 टाक्या आहेत गाडीच्या, इथं हवा ॲडजस्ट होती आणि एअर ब्रेक लागतात इथूनच. पुढे हँड ब्रेक पण एअर हँड ब्रेकच आहे गाडीचं. आणि इथे सायलेन्सर आहे गाडीचं. आणि हा साईडला जो पट्टा दिला आहे हा गाडीच्या सेफ्टीसाठी दिला आहे, कारण की 2 व्हीलरवाली गाडीजवळ असतात ते आतमध्ये, म्हणजे कधी काय होत झालं तर आतमध्ये सेफ्टीसाठी बांधून दिलं आहे. बघू शकता तिथं वरती चढताना हँडल दिले मस्त. ते अशी कॅबिन आहे गाडीची. इथं हे उन्हासाठी दिलं आहे, डॉक्युमेंट पण आहे तिच्यामध्ये. आणि गाडीची छत अशी आहे, इथं थोडंसं स्पेस दिला आहे छोटं मोठं किरकोळ मटेरियल ठेवण्यासाठी. मी केबल ठेवली, डेटा केबल. इथं गाडीची लाईट आहे, एक लाईट आहे, हा एक लाईट आहे. हे बंद झालं चालू, बटन दाबले की चालू. ही सिस्टम आहे, फक्त बटन दाबायचं, बटन चालू करायचं. अशा प्रकारे गाडीची लाईट लागतात. आता चालू करतो व्हिडिओ. इथे मिरर दिला आहे, इथे एक बाहुली पण दिली कंपनीने. बाहुली कंपनीने नाही दिली, मामाने घेतली. डॉल कशी आहे कमेंट करून सांगा. इथं स्पेस दिला आहे छोटं मोठं मटेरियल ठेवण्यासाठी. ही इको मोड आहे, इको प्लस मोड. तर या साईडला मित्रांनो छोटं मोठं सामान ठेवण्यासाठी डिक्की वगैरे दिली आहे. आणि इथं पण छोटासा स्पेस आहे, कारण की आपण स्क्रू वगैरे ठेवतो इकडे. इथे आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला DK मिनी ब्लॉगवर बघायला भेटतील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच लांब लांबच्या टूर पण बघायला भेटतील. आता आयचर गाडीचं काम पण चालू करायचं आपल्याला. आयचर गाडीची हाईट वाढवून घ्यायची आणि गाडीला कॅरियर वगैरे लावायचे, व्हील कॅप टाकायच्यात, साऊंड सिस्टीम टाकायची नवीन. ते भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.